बोलू नका. आता खालून सुरुवात करतो बरं. हां, तुमच्या चंद्रकांत निकाडे. हां, त्यांच्या सहीमध्ये कसं त्यांना रुटीन लाईफ आवडत नाही. रोज काहीतरी सतत चेंज हवं असतं पूर्णपणे. आणि प्रचंड व्हर्सटाईल नेचर, अनेक गोष्टींची आवड. आणि हे काय म्हणतात त्याला, काम कुठे त्याच्यामध्ये चेंगटपणा करणार नाही, काम होण्याशी मतलब. त्यात चिकित्सा नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे, मला काय हेच पाहिजे तेच पाहिजे. जे काय असेल ते परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्याची आहे. आणि कसरत करणारे. आणि त्यांचा आत्ता जो माहिती आहे. आणि परंतु यंग असताना किंवा असताना मित्रांशी मारामारी करताना असं कैचित पकडत असतील मित्राला वगैरे, तर दोस्ती करतात म्हणजे काय आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे, असं जरी असलं की ही व्यक्ती कोणाशी पटवून घेते. किती ज्याला आपण म्हणतो ना, खतरूड असेल, थळकला असेल माणूस, वाया गेला असेल, कामात गेलं असेल, ते बरोबर त्याच्याशी कलाकालाने घेणार बरोबर आलं लक्षामध्ये. तर त्यांचं पालकत्व देत आहे अशा व्यक्तीला. नंतर ही आर कोण नाही असं नंतर ते ह्याच्यामध्ये काय खूप छुपा रुस्तम, म्हणजे वरच्या भंडाऱ्यांपेक्षाही एक छुपा रुस्तम दिसतात. पहिल्यापासून काय कळतच नाही अजिबात. नाही कळतच नाही शेवटपर्यंत त्यांच्या मनामध्ये काय अमुक गोष्ट करायची का. हा सांगता ना बरं असं होणार पण शेवटपर्यंत बरं आपलं पण ठरलं ना बोलू आपण हे फळवडी सांगणार म्हणजे ती उगाच आखडपणे की असा भाग नसतो तो. ती सायकोलॉजिकल उपजतच ती टेंडन्सी असते की जरा मग हे पूर्णपणे उपजतच थोडंसं राखून ठेवणं, म्हणजे चिकित्सक असेल म्हणता त्याच्यामध्ये टेंडन्सी ती मुद्दाम नाही करत, अवखळ जसं एवेटीचं हे असतं ते काय त्याला म्हणतात त्याचा फुलत त्याला सुद्धा पॉईंट सेट असतो ना. तसं या व्यक्तींच्या ना उपजत एक स्वभावाचा पॉईंट सेट असतो. ठरवून करणे मुद्दाम करणे की स्वभाव त्यांचा हे नसतो काय म्हणतात त्याला, किंवा प्रिडिरेसमेंटचा वगैरे असं नसतो. पण ती टेंडन्सी अशी की झटकन स्वतःची कार्ड ओपन नाही काढा आणि दुसऱ्याकडनं काढून मग तुम्ही अजून काय करता, तुम्ही अजून काय करणार, मी काय करणार ते सांगणार नाही शेवटपर्यंत विचार. मग आपण भेटू नाही का असं म्हणणार विचार आले का आमच्याकडे नाही जेवायला नाही पुढच्याच भेटू आपण बोलू आपण कधी यायचं काय पण बोलू असं ते असं त्याच्यामध्ये समज असतं. आणि आवाज आणि व्हॉल्यूम याचा पण खूप फरक येतो. अक्षर आणि आवाज त्याला सुरुवातीला आवाज मोठा असेल नंतर हळूहळू उदाहरणार्थ ते एखाद्या लेडीचं अक्षर असेल तर नवरा काय म्हणतो हो तुम्हाला काही कळत नाही असं नंतर आवाज बारीक आला कारण दुसरं कोणतरी ऐकेल ना नवऱ्याला वेळात. आणि बहुतेक बायकांचं असं असतं नवऱ्याला वेळातच करतात. आता माझी घरात सिंह पण घरात मी बायकोसोबत उंदी रिमोट सगळं बायकोच असतात असं असतं एवढा प्रांजळपणा हो तुमच्याकडे. त्या तिला कोणी खुश करतं ना असं सगळे मला म्हणणार लय मोठा म्हणून असं नसताना सुद्धा लय मोठा म्हणून तिला कोण म्हणणं ना विचार तुम्ही किती मोठे आहात वगैरे बरं तसं ते समजून घ्यावं. आणि एक मात्र आहे की ठामपणा आहे मात्र कुठल्याही मताशी. आणि दुसरं असं नाही मला असं वाटलं असं मोगम नाही म्हणणार त्याला जस्टिफिकेशन देणार. 1 2 3 4 अशी कारणं म्हणून मी नाही म्हणते, 1 2 3 4 अशी कारणं म्हणून मी हो म्हणणार असं त्याला पूर्णपणे असं अंधारी वाट फिरवणार नाही. पण जे काय मत सुरुवातीला सांगणार पण नंतर सांगणार तुम्ही असं काय केलं तर त्याची कारणं अशी आहे. आणि ठामपणा आहे. दुसरं म्हणजे युनिक विचार. बरं युनिक विचार आहे. अमुक गोष्ट ना मी या तत्त्वाने जाणार, अमुक गोष्ट मी या तत्त्वाने जाणार, सिनेमे अमके पाहणार, ते धुरंधर पाहणार, बाकी कुठलं पाहणार नाही आणखी काय ते सांगायचं म्हणजे याच्यामध्ये. आणि ठामपणा आहे. पण कॉन्फिडन्सचं प्रचंड प्रमाण आहे. ऐकू तर एकदम हायर लेवल असेल आलं म्हणजे. दुसरं म्हणजे ह्यांना ओळखणं अवघड आहे या कशाला हां तर ह्यांना आपण ओळखणं अवघड आहे. पण त्या व्यक्ती समोर असतं की आत काय बाहेर काय लगेच करते. आपण म्हणतो की जेंट्स आपण म्हणतो तुम्हाला नको सांगू मी त्याला आतून बाहेरून ओळखतो पूर्ण. तर हे या व्यक्तीमध्ये हे आहे स्किल आहे. व्यक्ती पाहायला किती पाण्यात आहे किती पाण्याच्या बाहेर लगेच कळणार वेळ आणि सगळी दुसरं असं सगळी पंचज्ञानेंद्रिये आणि जागरूक असतात. दूरदृष्टी म्हणजे काय घेतलेल्या निर्णयाचा परिणाम नेमका काय व्हावा त्याचं गेसिंग त्यांना परफेक्ट असेल त्यामुळे त्यांचे निर्णय काही चुकत नाही. आणि डिफेन्सिव्ह नेचर आहे त्यामुळे उगाच कुठल्या तरी गोष्टीचं रिस्क घेणार नाही त्या पूर्णपणे. त्यांनी सांगितलं का ऑथॉरिटी कोण आहे अमुक आहे तमुक आहे मग ते खात्री आली की मग बुक पुढे जाणार त्याशिवाय बिंदास आपल्याला काही करायचं आहे हो पण ते कोणी सांगितलं आहे कन्फर्म करून येणार. आणि कधीही कोणाला जामीन नाही